शांता काय करून राहिली? ये ना बाहेर. आलीस मी, थांबा तुम्ही. माय बाई लवकर, काय टाइम लावून राहिली? मी इकडे उभी आहे ना, ये लवकर. ये ना माय, आली ना आत्या. एवढे काय घाई करून राहिल्या तुम्ही? सांगा ना आत्या, बरा मारला बा तुम्ही चक्कर इकडे. काय म्हणत होत्या? शांता, आज की नाही गंठनचं लग्न झालं तर मग कसं पूजा गिजा करायला पाहिजे कोण ना कोणी. तर मग तू चाल जो, माय कसं चालत नाही ना, आता मी पडली विधवा तर तुला याच लागते बरं. आता यातच असतील ते नवरी. काय हो, गंठनचं लग्न झालं काय? आम्हाला तर काही माहिती नाही, ठाऊक नाही बाबा. आता तुम्ही सांगलं मला तर अनुका नाही खबर नाही बापा. नाही तर काही ना काही माहित पडते ना. तुम्ही आता काहीच नाही सांगलं अदलं. काय सांगतो शांता, टाइमच नाही भेटला ना. लग्नच असं धावपळीत झालं ना, गडबड मध्ये लवकरच झालं. मग काय सांगतो कोणाले, काही सांगता नाही आलं. पाहते तुम्ही पोरगी पाहायला गेले तेही आम्हाला सांगलं नाही. हा, तिकून पाहुणे आले गंठनले पाहायले तेही आम्हाला सांगलं नाही. कपडे घेतला तेही आम्हाला सांगलं नाही. आणि आता शेवटी लग्नही झालं तेही आम्हाला सांगलं नाही. आणि आता मोठं सांगायला येऊन राहिले की गंठनचं लग्न झालं आणि चाल बाई पूजा करायला. शोभलं नाही बाई तुमचं आत्या. तुम्ही सांगायला तरी पाहिजे होतं. अदलोक सांगलं नाही काही ना, आता मोठ्या म्हणून राहिल्या पूजा करायला चाल. सांगा तुम्ही कोणाला सांगायचं असेल तर, मी नाही येत आता. हो शांता, काय सांगू आता तुले. गडबड मध्ये झालं ना ते. कोणालाच नाही सांगता आलं ना. तुलेच काय कोणालाच नाही सांगलं बिचारे. आणि तू मोठी राग भरून राहिली, बोलून राहिली जोरानं. का वाटे तुम्ही ना एवढं लग्न नाही केलं तर आम्हाला त्यातलं शेंडाही माहित नाही, बुडूकही माहित नाही बापा. आणि आता मोठ्या आल्या तुम्ही की पूजा करायला या लागते तुले. तर तुम्ही ना आम्हाला सांगलं नाही कोणाच्या याच्यात. आणि तुम्हाला आता बरंही आवडलं बापा सांगायला मला. काय बोलून राहिले शांता, मी सांगून राहिले तुला 17 खेप. सांगणं नाही झालं ना, तेवढं नव्हतं ना ते सांगायसारखं. गडबड मध्ये झालं ते. तुम्ही ना बायाले नाही सांगलं असतं चाललं असतं, पण माणसाईले माझ्या घरचा माणूस असते की नाही काच्यातही, तर तुम्ही त्याईले तर नाही सांगलं. हे शोभलं का मग तुमचं? बोल बाई शांता, काही बोल माय बाई. आता मला ऐकूनच घ्या लागेल ना. आता चुकीच तशी झाली माझ्या. आता त्या माया काही जमत नाही बा. तुम्ही ना काही मला अगोदर सांगलं नाही आणि आता मी काही येत नाही. आम्ही काही एवढे पानसटे नाही बापा. तुम्ही वेळेवर येसान आम्हाला सांगेले ना, आम्ही उठलं की पय आलो तुमच्या संग. बरोबर शांता, येऊ नको माय बाई. पण एवढं बोलू बी नको, बोलून नको दाखवू ना. जाऊ दे माय बाई, नको येऊ. हो, आता कशा मिरच्या जमल्या तुम्हाला? मी जरा शिक जोरानं बोलली तर त्या शिवल्यानं साल्यानं घोर केला ना. मी म्हणू ना की 4-5 लोक सांगतो गावातले, पण नाही सांगू दिले ना त्यानं. आता घोर झाला की नाही, 4-5 लोक सांगितले असते तर आता कसं वरात पंगतले कामं आले असते ते. पण आता येणार नाही ना कोणी. आता अडून पाहिजे ते. टकली ना आता आपली गुंडी. हे शिवल्याच्यानं, फक्त शिवल्याच्यानं. आता काय करा, आता पास लागेल कोण ना कोणी. हे तर येऊन नाही राहिले आता. ते आले ते मला आता सांगेले. मी काय एवढी रिकामी दिसली का तिले? तू म्हणशील मी तगटच निघीन पयत तुझ्या मागे. सगळे आम्हाला नाही तात पडलेला. तुझ्या पोराचं लग्न झालं तर आम्ही काय करा? आम्हाला सांगलं नाही, काही नाही. चाललं म्हटलं उठले सुटले आता बलावशीन तर चाललो आम्ही. असं कसं होईल? चाल ना माय, चाल ना. नवरी घरी आले ना, काही पूजा गिजा करायला लागेल की नाही. चाल ना पटकनी. माय बाई, मी कशी काय येऊ? मला शेंडा नाही माहित आणि बुडूक नाही माहित. माणूस आहे ना ती समळे धंदे करायला. मी नाही येत. काम पडलं की सांगायला येता. आणि तसं तुमचं तोंड नाही दिसत. एक दिवस तरी आले का सांगायला मले? मानवऱ्याची मोठे गुलू बोलता आणि माझ्यासोबत का तुम्हाला काय झालं बोलायला? पण शब्द सांगायले निदान नाही तर सांग. आता शिवलालनंच पोरगी दाखवली. शिवलालच्याच हातचा हा संबंध. सगळं काही त्यानंच केलं. तुला माहित ठाऊक नाही काय? सगळं ठाऊक असल्यावर तू काऊन अशी करून राहिली बरं? तू विचारे गावातल्या लोकांसारखी करून राहिली. मला नाही सांगलं. घरी किती खेप आल्या तुम्ही? खरं सांगा मला, किती खेप आल्या? पण मला असं शब्दाने म्हटलं का तुम्ही की गंठनचं लग्न आहे आता, की तुला चाला लागेल, की तुला हे करा लागते, की ते करा लागते? असे 2 शब्द तरी बोलल्या का तुम्ही प्रेमानं माझ्यासोबत? आणि आता मोठे आल्या तुम्ही मला सांगायले. आल्या की मानवरासोबत गुलू करा, निघून जात जा. आल्या की मानवरासोबत गुलू करत जा आणि निघून जात जा. असं करा तुम्ही. पण बोलल्या का माझ्यासोबत? कशी हो माया, कशी बोलून राहिली अर्चना तू? म्हणजे जे खरं आहे तेच बोलून राहिली ना. तुम्ही ना मला सांगलं काय ते सांगा मला. किती खेप आल्या तुम्ही माघारी? 5-6 खेप आल्या की नाही? पण बोलल्या का तुम्ही माझ्यासोबत? अर्चना, सगळं माहित ठाऊक आहे ना तुले. सगळं गाव अडून पाहून राहिलं आणि बिचारा तू त्यात अशी करून राहिली. सगळं माहित ठाऊक असल्यावर तू तर अशी नको करू बिचारे. शिवलालच्या हातचा संबंध आहे बिचारे. चाल ना तटलो का? दोघेही तटी असले की कसं चांगलं वाटते बापा. काय आता तुम्ही बी एवढं करताना लागे मला म्हणता चाल. मायरा जीवारच येऊन राहिलं. माय आता मनच नाही आले. पण कसं आता तुम्ही एवढ्या म्हणूनच राहिल्या तर चला माय बाई, येतो. चाल ना, तू काही एवढून पाहू नको ना. आता नवरी बी आलीस तीन ना. अटेच आपण गप्पा झुळून राहिलो बापा. चाल ना, उशीर होईल तिकडे अजून मग त्याची पूजापाती करायला लागेल. टाइमच लागते ना. चाल बरं लवकर. तसं घरातही घेता येत नाही त्याले. चाल बरं लवकर. चला आता. हो माय बाई, चाल लवकर. चला मग मित्र, आता कसं मा पोराचं लग्न झालं आता कसं तुम्ही चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका.
शिवलाल काय गंठनची माय काय झपली गार बा घरी? नरदेव नवरी आली ना बाहेर. चव आहे की नाही बुडीले? पूजा गिजा करायला लागते की नाही? काही समजते की नाही काय माहित बाई हमाळ्या बुडीले. खरं नाही भाऊ त्या बुडीचं काही खरं नाही ना. गंठनची आई इकडे या ना बापा. सर मला वाटतं वसानच दिसून राहिलं, एक बाई नाही दिसून राहिली. कुकडे गेल्या काय सांगा? नरदेव नवरी घरी येऊन पोहोचले तरी पत्ता नाही याचा. खरं नाही दिसून राहिलं मला, अजूनही पत्ता नाही यायचा याचा. किती टाइम लावतात तर. द्या ना पाहुणे बा, द्या ना आवाज तुमच्या आईले. कदलं उभे राहता आटी. थांबा देतो. आई आई व ये ना. राजा हे बुडीले माशा मार नाही राजा. बुडे वा काही खरं नाही राजा. हे एवढी सून राजा, सोन्यासारखी सून बाई उभी आहे, पण अजून बुडी आली नाही पूजा करायला सुनीची. थांबली बाई या गड्या. तिला काय समजते? काय रीतभात काहीच माहित नाही तिले. काय लेखाचा हा सारा येडपच पण आहे बा. गंठनची आई या ना लवकर. काय बापा तुम्हाला समजत नाही का? हेंबाडे आहे का तुम्ही? नरदेव नवरी बाहेर उभी आहे, याची पूजापाती करणं की काही आम्हाला आवाज द्यायला लागून राहील. माणसाले तर असा हरिक होते की बस. तुम्हाला काही हरिक नाही दिसत मला. आता आम्ही आलो ना, आरती करायला आलो ना. बोलू नका ना आता. बोलू नका म्हणता. अर्धा घंटा झाला आम्ही उभी आहो ना. तोंड दाखवायला तयार नाही. तुम्ही काय करून राहिले ते घरात? आरती ताट करायला एवढा टाइम लागते का? तुम्हाला समजत नाही का? लहान आहे का तुम्ही? काय करायला लागते? काही रीतभात समजते की तुम्हाला? मला सारं हेंबाळ काम दिसून राहिलं बापा. काही खरं नाही. सगळ्या घशाल बाया द्या. करणं अर्चना करणं, आरती द्यायची, अजून जिवारींना द्यायची. करबर पटकनी करून राहिली ना. काय बापा गंठन, आज तरी हिरो सारखीच दिसून राहिले बापा. तर तरी झाली तुमच्या तोंडावर तर. माझी बहीण तर बापा तुम्ही हिरोनच आणली बापा करून. तुमच्यासारखी तुमची बहीण. आता करा लवकर पूजा. जाऊ द्या आम्हाला घरात. हा ना बापा, करतो ना पूजा तुमची, करतो आरती. लय घाई झाली बापा तुम्हाला अंदर जायची तर. पण असं थोडी जाऊ देणार आहे मी तुम्हाला घरात. उखाणा तर घ्यायला लागेल की नाही तुम्हाला? उखाणा घ्या उखाणा. वहिनी आपले उखाणा फोखाणा काही येत नाही वा. तसं नाव घेतो लागलंच तुम्ही. सुट्टीच नाही गंठन तुम्हाला. मा बहिणीचं नाव घ्या लागेल ते उखाण्यात. बरं बाबा वहिनी, तुम्ही का तशा जाऊ देणार मला आता घरात? घ्यात लागेलच बापा. वहिनी आता घेतो उखाणा. काय उघडून आहे का बरं? खोक्यात खोका टीव्हीचा खोका, खोक्यात खोका टीव्हीचा खोका, राधा माझी मांजर मी तिचा बोका. तू घे देराने, तू घे आता नाव देराचं. नाही म्हणता झाल्या भरपूर चुका. गंठनचे नाव घेतो, द्या सर्वजणी एक एक मुका. हे कोणतं नाव हो माय बाई? मुकी पाहिजेत का तुला आता? तेच काम आहे आता. अंदर गेलं की झालं ना. टिंगल टवाळी नको करू ना. घेतलं तिनं नाव आता. चल येऊ दे मग ते अंदर आता. काय बापा वहिनी, सोडा ना आमचा रस्ता. जाऊ द्या ना आता आम्हाला घरात. पायाला गोळे आले बा. कडलो काढतो आमचा रस्ता. बापा अंदर जा ना. मी काय आवडलं का आता? खरं दिसत नाही बाई. हे परभाय तर पंचांग आहे. काही खरं नाही. नवरी घरी आले, कोणी बाया नाही, फाया नाही, पायाले. आणि बाई आणली कुकून पकडून. ती घरात जाऊन नाही देऊ राहिली लवकर. 1760 प्रश्न करून राहिली. जाऊ द्या लवकर तर. अरे गंठन चाल. अरे हो ना शिवलाल हो, पण ह्या वहिनी रस्ता अडवला ना बा. जाऊ दे ना. त्याला काय आले अडून राहिली. तू जाऊ दे घरात. हा ना बापा, या ना अंदर. मी का रस्ता अडवला का तुमचा? या पुढे तुम्हाला काय माहिती आहे की बा गंठनचं लग्न झालं ना? अरे बापा कधी गेलं त्याचं लग्न? आम्हाला काही माहित नाही, ठाऊक नाही बापा. आम्हाला बोलवलं नाही बा लग्नाले. तू गेलता का बा लग्नाले? काहीच माहित नाही. तू झपीत जा. मलिनी बोलवलं लग्नात. ते शिवलाल बबन माऊली आणि तो कंदील बुडा तेच होते फक्त लग्नला आले. गावातलं कोणी नव्हतं, कुत्रही नव्हतं. सायाचे किती हरामी आहेत रे. सांगा आता. अक्षिदा टाकायलाच बोलायला पाहिजे होतं. नाही बापा तुम्ही आम्हाला नको खाऊ पिऊ घालो तटी, पण अक्षिदा टाकणं काय रे किती बिनोकली आहेत काही. कोण सांगितलं बी? बापा आताच मला माऊली भेटला. आता ना माऊली गेलता लग्नाले. माऊली सांगे काही खरं नव्हतं म्हणे. लग्न 3-4 लोकच होते म्हणे. पोरीच्या वाले कोणीच नव्हतं आणि पोरा आले कोणीच नव्हतं. उडबा त्याच्या झमकून घेतलं लग्न. कोणाला सांगलं नाही, काही नाही, काहीच नाही. आता नाही पता नाही. हो ना. तो बिबा होता ना लग्नात. मग काय विषय आला का भाऊ? मग काय तो काय कोणाला सांगू देणार आहे का? बांधर म्हणते माहीत गाणला. त्याला कसं त्याची लाल करून घेणं होती, शकून घेणं होती, म्हणून त्यानं गावातले कोणाला नेलं नाही. त्याची समजत नाही अजून तुम्हाला काही. हरामखोरा शिवल्या अंगलट यायला पाहिजे रे. मग समजते यायला कसं असते लगन जोडून देणं. कसा मनात पडला आहे तर याला खेट्ट बसायला पाहिजे चांगली. शिवलाल तर मोठा तोऱ्याचा बापा. चष्मान गिस्मान बापा मोठा बापा. तोऱ्या चालून राहिला ना बाबा. टाईट एक तुम्हाला अजून तुम्ही अजून शिवल्या तालच नाही पाहिला. शिवल्याचं घरदार आहे पुरं. घंट्या घरी जाय. थांब या घंटेले अकात करावं लागेल ना. पुढे सांगा लागेल यायला आता कसं असते तर. हरामखोरानं एका शब्दाने सांगितलं नाही. अरे असं माहीत जरी पडलं तरी अक्षिदा टाकायला गेलो असतो ना. आपली त्याची का दुश्मनी होती का? रघु त्या शिवल्यानं बिबा घातला असेल. शिवल्यानं नाही म्हटलं असेल कोणाला घेऊ नका, गावातले लोक बेकारात म्हणून टाकतील भाऊ त्या संबंध. असं केलं असेल त्या शिवल्यानं. तो बेजा हरामी आहे तो.
पोरगी गिरगी कशी आहे? चांगली आहे ना? हा पोरगी तर एक नंबर हिरोईनच आहे ना हो. बिलकुल अशी ऐश्वर्या सारखीच दिसते ना हो. अशी पोरगी भेटली की टाप एकदम. पाहिजे बापा, जाऊ द्या. पोरगी चांगली आहे ना, जाऊ द्या. त्याचं लोक नाही झालं ना, जाऊ द्या. नाही सांगितलं सायाचं आपल्याला काहीच घेणं देणं नाही, जाऊ दे. हा, त्याचा पाप पुण्य तो पायात बशीत, जाऊ दे. आपल्याला आनंद आहे लोकं झालं तर. जाऊ दे बा, तू काय सांगू नको का काही माझं नको रे बाबा. एका वकीचे कामं तूही करू नको आता. हं, जे झालं ते झालं. त्यांनी त्याच्या मनात केलं ना, करू द्या जाईल. आपल्याला काही घेणं देणं नाही. नाही बुडे बा, मला काही घेणं देणं नाही बाबा. मी कशातच काही नाही. हा, आपण तो नांदा सोडायला याली कोणाला सांगत नाही. कसं आता तुम्ही भेटले म्हणून तुम्हाला सांगितलं नाही तर मी गावातल्या कुत्र्याला सांगत नाही आता. चाल बा रघु, आता गंठनले आशीर्वाद देऊन येऊ ना, आणि त्याच्या बायकोले देऊ बापा आशीर्वाद. चाल काय एवढा लायचाटे आहेस काय तू? चालला आले का मांग मांग? काही गरज नाही त्याला, आपली गरज नाही. आपल्याला गरज आहे का त्याची? हा, काही नाही झाला का त्याच्या घरी फरी? काय गड्या, कुत्रे आपल्याला चावलं आपण कुत्र्याला चावतो काय? जाऊ दे ना गड्या. नरदे नवऱ्याचा आशीर्वाद देऊ आपण. मोठे माणसं आहे गावातले. हा, जाऊ दे ना. कानाधायनी करावं लागते. एक डोळ्या लावा लागते, एक डोळ्या उघड्या ठेवा लागते. तू काय का रघु एवढा गरम होऊन राहिला रे? जाणं चिंतच आहे भाऊ, मी नाही येत. हा, आपण कसं लय मान सन्मानावाले माणसा. हा, आपल्या मनात जर बसला तर आपण चड्डी सोडून देणाऱ्या, पण आपल्याला खेटला की नाही बस आपण पुरं फेट होतो त्याला. हो, त्यानं आपल्याला सांगितलं नाही, आपण काही बेश्रमासारखे जात नाही त्या घरी. आता तूच जात नाही, मीच काल जो राहू दे. मोड पेटा राजाचा. चला बुडे बा, मी चाललो बाबा वावरात. जाय बा जाय. माय बाई, याच्यात अजून काही दिसून नाही राहिला. आता पता काही बाय आहेत की नाही घरात? काही नवद्या नवरीला काही शेवयाचं ताट नाही, काही नाही. काही खरं नाही दिसून राहिलं मला तर. काही बाय नाही तर विचारपूस करायला आली की गेली माय बाई, काय पाहिजे काय नाही, काहीच घेणं देणं नाही कोणाला. माय राधा, हे कसं काय माय बाई? हा, कसं काय आहे तुझ्या घर? काही कोणी विचारपूस काही करायला नाही का बापा? तुमच्या गावात का बाया नाहीत का बापा? हा, असं गल्लीत लग्न गिगन झालं कोणाचं तर बापा किती मोठ्या बाया येतात पायाले. नवदेव नवरी आली, नवदेव नवरी आली, कुत्रही दिसून नाही राहिलं बापा. असं कसं बापा हे? आपलं लोक आदर्श कोणाला सांगितलं नाही, काही नाही, बोलवलं नाही, आपण कसं काय येतील ते? आता माझी आई जाईन गावात, सांगीन. आता गावातल्या लोकांना माहित नाही आपलं लग्न झालं म्हणून. खरं नाही दिसत मला राधा तुझ्या. असंच आहे, काही करू नाही. परभाय तर पंचांग दिसून राहिलं मला हे. तू सासू तर मला जराशी काही काथ्यात दिसून नाही राहिली नव तू. आजच्या दिवस मग पाहतून त्याचा कालपासून हात. काका काय राजा, तुम्ही फोटोग्राफर सांगितलं नाही राजा, बँड गिन काही मजा नाही आली राजा तुमच्या लग्नात. कसं हे कसं लग्न केलं राजा तुम्ही? ना हेंबाळ्यावानाच्या भुसण्या त्या बापानंच केलं नाही हे. मी तर लोक जंक्शन करून राहिलो. माझ्या तर डीजे सांगलता, 4-5 गाडी होत्या चांगल्या, बंदे गावातले लोक नव्हते. पण त्या बुड्यानं तिसरा पाय काढला ना म्हणता यांना जण आदर्शचा असाला मुडा पहिला. हा, डीजेचा ऍडव्हान्स केला माया. तुला काय सांगू, मी पुरी टोपी पैशाला मला चड्डी शिला आता. हा, 40,000 आपल्याला बोलायला नाही पुरत बापा. आपल्या बुड्याची नाचक्की होते अडीसा. हा, बुड्याचा एक तसा मंदा आणि तो कसं अजून गरम झाला अजून होईन घोर. कंटनची आई बाहेर या ना बापा. पुढचे कार्यक्रम राहिले ना आपल्या करायचे. तुम्ही घरात घुसले, घरातच घुसता बा. बाहेरचं काही समजतच नाही तुम्हाला. काही हेंबाडी बाई आहे हे, काही डोकसच नाही येले. हा, पायदल आहे डोक्याने हे बाई. एखादी बाई एवढी चपळ असली की नाही कोणतं सांगायचं काम नाही पडत. हे मेंदळ आहे बाईला का सांगायच लागतात साऱ्या गोष्टी. हो कंटनची आई, या ना बाहेर या ना. शिवलाल काय म्हणत होता आता? एवढा जोरा जोराने आवाज येऊन राहिला. हे पाहुणे रावणे दिसत नाहीत का तुले? त्याला बाजूनं ते ऐकतात ना पाहुणे. ते पुरीची बहीण आहे ना, ऐकीन ना. फालतू अजून एक दोन होतील. त्याला तिकडे कोपऱ्यात आपलाच कमीपणा दिशी. तुम्ही राही बोंगाळे कामं करून राहिले बा. तू काय हेंबाडेपणा करून राहील? नरदेव नवरी घरात येऊन बसला, काही शिव्या जातात, कुरड्या येतात, काहीच नाही. गावातल्या 5-25 बाया बोलायला लागत होत्या. बापातून काही लोकांनी पाहायला की काही. तुम्ही जास्तच मला शायनी दिसून राहिलेला. रातोरात लग्न काढताना मला म्हणता की शेवयाचं ताट आणि शेवया नाहीत घरात. जरासं लग्न उशिरा काढलं असतं तर सगळं इकत आणलं असतं मी ना. ते तर काही पाहिलंच नाही. हे नाही ते नाही करून राहिले मोठे माभवती. जाऊ द्या, शेवया फेव्या मॅगी फॅगी आणते दुकानातली. ते जाऊ द्या, पण आता नानोरा करायला लागेल की नाही यायचा, तर मग बाया घ्यायला लागतील की नाही. काय आम्ही या नानोरा करायला यायचा? काही बापा तुम्ही हेंबाळेपणा करून राहील. आतल्या 5-10 बाया तर बोलायला लावत होत्या. बापा शिवलाल, ते समजते ना मले कोणाला बोलायला लागते कोणाला नाही. बंद्या गावात फिरली मी, एक बाई तयार नाही आले. हे घाई गडबड मध्ये लग्न काढलं, एकाले नाही सांगल्या गेलं. तूच होता तो की याले नका सांगून त्याले नका सांगू. हे असं होते. मग आलं का कोणी अटी? नाही आलं. ते तर जाऊ दे गावातलं बापा. त्या बायकोले लय मान लागले अटी आणाले. तिला वळत ताळत आणा लागलं बापा. लोणीला आ लागलं किती ता आली ते. तुम्ही ऐकीन आता घोरदारी फिरा आणि 2-4 बाया बोलवणार नानोरा करून घ्या. तो कसं उद्या आहे ववरात पंगत, असं वक्तार घोर होईन. मग तो कसं आता संध्याकाळी घ्या आटपून तो नानोरा. खरं दिसत नाही माय बाई. फसली हो तू राधे. याचं तर काहीच चालणार मिळ नाही. काहीच खरं नाही यायचं. हो ना माय बाई, हे तर काहीच खरं नाही दिसून राहिलं. माझ्या जटुल्यासाठीच पेंट दिसून राहिले हे बसेल, पण इकडच्या तिकडे काही करून नाही राहिले की कोणी दिसून नाही राहिलं. काहीच खरं नाही. बापा आता डबल जातो त्याच्या घरी चक्कर मारायले. आता वळत ताळत कशा आणतो बापा.
कसं आम्हाला जराशा गोष्टी सांगायला नका लावून हेमाळ्यावानी. हां जरासं कसं बाईवानी वागा बा तुम्ही. निकळी मॅणावानी करणं लावलं. त्या पोरीले शेवयाने काही नाही 2-4 बाया असल्यात कसा हुरूप दिसते वाटीचा. तुम्हाला काहीच जमत नाही बा. लोणी मुनी लावायचं जरासं. हां पटो बाटो करायचे ना जोडच्या जाडच्या आणायच्या. मला तेही समजत नाही अजून नाचक्की तुम्हाला काही समजतच नाही बा. बापा मला काही समजत नाही ना. तुम्हीच खूप हुशार आहे बापा. मी हेमाडी आहे ना. काही हेंबाळ्या नाही वहिनी. तुम्ही जा बरं लवकर आणावर बोलू. जावा लवकर. टाइमपास करू नका. बरं बापा जातो आता. पाहतो येतात की नाही येत तर. म्हणून पाहतो एकदा. अहो हे कसं बापा. हा कोणा अजून पाणी नाही विचारलं. ताण लागली की काही. हा दुसऱ्या गोष्टी तर दूरच राहिल्या बापा. थांब तुला ताण लागली का हुशार जाय बरे बघू. हा काकोल पाणी आण बरं. कसं आहे ना हा माणूस बी. मी काय बोलून राहिली तो माणूस काय बोलून राहिला तर. रे शिवल्या अगो बना गेला का लोकांनी सांगितलं नाही गावातल्या. पायवर आता कसं भोवानलं हे. होतच असते ना. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले. नाही आलेत नाही आले आपण करू. माय म्हटलं ऐकणार आहे बा. तू सांगशील तू. चला बडबड ना करू फालतू. दुसरे कामं पडलेला जाऊ. व्हिडिओला लाईक करा शेअर करा. नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांना सुद्धा आपला व्हिडिओ पाठवा बरं. तुम्हाला काही माहित आहे की नाही आपल्या गावात हेमाळा लग्न झालं ना. लोक झालं रे बा. आम्हाला काही आता पताही नाही बाबा. पण त्याचं लग्न झालं ना बापू. मी गेलतो लग्न लायले. मला नेलं तर बापा ये ओळख तळत शिवल्यानं कंदील बुड्यानं. तटी गेल्यावर काहीच नाही ना बापा. काहीच नाही काहीच खरं नाही बापा रे. घंट्याचं लग्न कधी झालं रे बापा. आम्हाला तर माहित नाही ठाऊक नाही बापा. अरे बापा तुम्हाला काय सांगायचं लग्नाची मजा. कोणीच नाही ना हो लग्नात. कुत्रही नाही. हा पोरीचा बाप पोरीचा काका पोरीची मान बुई. आणि इकडे शिवलाल कंदील बुडा बबन्यान माऊली. आणि मी होतो एक लग्न लायले. मी काही लग्न लावलं नाही बघ. वधूवराच्या मामाच नाही तर कुठून लग्न लावू मी. तो पुरीचा बाप म्हणे सुपारी ठेवा म्हणे तरी लग्न लावा म्हणे. म्हटलं फेकले का टप्प मी ना द्या उपर लग्न. पुरेच खाजून राहिले बा गावाची. कोणाला सांगितलं नाही सवरलं नाही काही नाही. 5-25 लोक जण यायला पाहिजे तटलो का. अरे चहा पोय त्याच्या पोरीकडे देऊ नका ना काही. पण मग 4 लोकांना सांगण्याचं काम होतं यायचं. त्या पोरीच्या बापानं का पूर्णाचा पानसार दिला का ती चहा पोयालाच भागवलं. एवढ्या लोकांचं झालं नाही ते यानं. तोही मला असाच दिसते. काही खरं नाही त्याचं बी. उतरेले का गावातले लोक नेले नाही बापा. या 4-5 लोकांनी खाऊ घातलं नाही त्यानं. त्याच्यात चहा पोय घोटले. काय मला तर वाटतं भाऊ डांगरा फसेला. काही खरं नाही. आपण लग्नच लावलं नाही. आपण गेलं हातवर. मग शिवल्या म्हणे बापा तुम्ही लावत तर मी लावतो लग्न बापा. एक कडवं यानं म्हटलं आणि एक कडवं त्याच्या पोरीच्या बहिणीने म्हटलं. हेंगडीले बेंगडी लग्न दिलं लावून जमून. काय खरं नव्हतं ते लग्न. हाशासारखं लग्न झालं ते. बाबा तो शिवल्या संबंधात असल्यावर कोणाचं बरं होणार आहे का. कोण्या गोंठ्या मायले भला पटला बाबा तो. शिवल्याला जसा काही सोयीसारखा चाटून राहिली ती. आणि तो कंदील उडा झील वळले. त्याला कंदीला खाया प्यायला भेटत असेल मोठ्यांचा आशिक भला तो. आता यानं गावातल्या लोकांना कोणाला सांगितलं नाही. गावात जर काही कार्यक्रम असला लग्न असलं मरण असलं धरण असलं त्या घराला आमंत्रण देतील का लोक. या चिवतेला समजते का जरासं तरी. बी नकलीच लेवा निकोय. हे तर बी नकली आहेतच आहेत. तो पोरीवालाही बी नकलीचा आहे. तो बी माणसात नाही. त्याने गावातलं कोणाला सांगितलं नाही. गावात लग्न असल्यावर कुत्रेही नव्हतं लग्नात. त्याली माणुसकी नाही पोरीवाल्याली बी यायली माणुसकी नाही काहीच. आपण नाही पाहिलं बाई असं काहीच काही का. हेच बाबा असं लोक नाही. कोणाला माहित नाही ठाऊ कोणी गावात पोरगी येऊन राहिली लोक होऊन राहिलो तरी कोणाला सांगा ना पोता. जर तटी असते की नाही अशी हसली असते. काय सांगा तुम्हाला बेजा की दात काढले असते मी. एवढी मजा आली राजा की काय सांगा. मला तरी तटची तर शूटिंग काढून आणायला वाटत होती. पण ते चांगलं नव्हतं वाटत म्हणून काढली नाही मी. जाऊ दे बा मजा येऊ की काही आपल्याला काय सांगितलं नाही सांगितलं नाही. जाऊ दे त्याचा खाली इशारा करून राहिला तू. तो शिवल्या पाय ते पाय काय घेऊन दे नाही आपल्याला. तू कसा गेलता मग साधू. बापा या कंदील बुड्यानं जबरदस्तीत मला गाडीत बसवलं नेलं थटलो घोडा ताळत. मी कुठे जाणार होतो. म्हटलं मला वाटलं दुसरं असेल काही काम तटी गेलं बापा हे लोक. बापा मंडप गिंडप पण बापा 4 लोक तरी सांग बस झालं. ते झालं मग पोपट तरी जाऊन काहीच नाही. मग काही दक्षिणा दिली की त्याईनं. आपण लग्नच नाही लावलं तर काय दक्षिणा घेता. कोणा तोंडात मागसान त्याईले. जाऊ द्या मुठ दिली मी सोडून ते. काही आपल्याला घेण देण नाही बापा. चला बापा घरी जातो आता. जेवण खावण करतो बा. उपाशी आहे सकाळपासून. जाय बा जेवण खावण कर बा. हे काल आले नाही बाई आज बरं तोंड दिसलं हिचं. नाही तर या गल्लीतून चक्कर नसते जाय. काय हो नवरी न्हाण्याला चला ना. चला बरं माय हो. कोणती नवरी न्हाण्याला जा लागते आता. कोणती नवरी न्हाण्याला जा लागते बापा. गावात कोणाचं लग्न झालं असं तुम्ही आल्या सांगायला तर. ती काय माय गंठनचं लग्न झालं ना. सून आली ना मले तिलाच न्हाण्याला चाला ना. काय हो कधी झालं माय बाई गंठनचं लग्न. आम्हाला तर काही आता पताही नाही माय बाई. काही गावात खबरही नाही ना लग्नाची. माय तसंच ते घाई गडबड मध्ये आदर्श विवाह केला आम्ही ना. कसं हो माय बाई घाई गडबड मध्ये. मग झालं तर झालं काही आता पता कोणाला गावात सांग ना. काहीच नाही काहीच माहित नाही आम्हाला तर. कुकडे झालं लग्न आणि काय कुकडे. मी माय बाई काय हिकाल्या पाडून राहिल्या. झालं ना आता लग्न. चाला ना तुम्ही चाला नवरी न्हाण्याले. माहिती काही येणं होत नाही आता. मी काही येत नाही. स्पष्ट सांग ना ते खरं. तुम्ही चला बाय हो. या बुडीला निघलं काम आता वक्ता तुम्हीच चला. बुडीले काम आहे ना आम्हाला काय काम नाही काय.
हा आम्हाला हरभरा सोंगायला जावं लागते ना वावरात. आता वक्तार कोणी येत असते का? तसं आमच्या त्यानं होत नाही. आणि तुमची कुकडे नवरे धाण्याला या आता, आणि ते बी हिरमाचे तिरमार वक्तार. आता पहिले सांगायच्या हक्ती तोंड नाही उलट यायचं, आणि आता मोठ्या येतात वक्तार, याले चाला आणि त्याले चाला. पहिले का कुठे जातात काय सांगा मोरीत. माय बाई चाल, या बुटीच्या कुठे नांदी लागून राहिली तेव्हा हरभरा उचल नाही आपल्याला, आणि या नाही पटकनी झाकट पडीन अजून. चाल लवकर. नका येऊ माय बाई, नका येऊ. बोलू तरी नका एवढं. काय शिवल्यानं सगळी चव गमावली माई सगळ्या गावात. एक जण येऊन नाही राहिलं, किती खुशामता करा यायच्या. म्हणा बोला आपण तर म्हणते काही नाही काही नाही होते आपल्याच्यानं. आता नवरी न्हाण्याला येऊन राहिल्या का कोणी बाया? हा नवरी कशी न्हाणं आता? निदान नाही तर 5 बाया तरी पाहिजात की नाही. एक बाई नाही येऊन राहिली, फक्त त्या शिवल्याची बायको आहे, ते घुबड गोड ओढू आणली घरातून. माय बाई दुसऱ्या गल्लीत जाऊन पाहतो आता, येतीन तर येऊ. पाय हे बुडी कशी आहे तर. हा लग्न कुकडे झालं, कपडा कुकडे घेतला, पाहुणे कधी आले काहीच आता पता नाही आपल्याला. आणि आता आली माझ्या पोराचं लग्न झालं म्हणून नवरी न्हाण्याला चाला. बाकी ते हुशार आहे ना, लस शाईनी दिसून राहिली. म्हणून तर मी म्हटलं तुम्हाला की लवकर चला, आपला हरभरा उचल नाही. तिला तसं म्हटलं नसतं तर तिने आपल्याला म्हटलंच असतं चला चला, तुम्हाला काही काम नाही. म्हणून मी असं म्हटलं तुम्हाला. ते तर मला समजलं तुला थाप दिली म्हणून. पण ती बुडी किती मला तिचीच नाव येऊन राहिली बिचारे. वक्तार सांगायला आली. वक्तार कोणी येत असते का? जाऊ दे माय बाई, काही घेणं नाही तिचं. लावली ना हकालून आपण ना, जाऊ दे आता. कुकडे फिरून राहिली माय बाई. अव माझ्या गंठनचं लग्न झालं तर मग कसं नवरी नाण्याला बाहेर बोलायला आली तुम्ही. चला ना तुम्ही. आता आली का माय बाई तू बिनलाच्या सारखी आम्हाला सांगायले? अदलोक आता पता नाही आम्हाला कुकडे काय झालं तर. आता मोठी आली, वरतोंड करून सांगून बी राहिली चला म्हणून. मला लाजच वाटत नाहीत ना. लोकांनी सांगा की काही आता मोठ्या आल्या तोंडवर करून चला नवरी नाही. पहिले का मोरीत गेलते का कुठे? तर माय बाय हो, काऊन अशा करून राहिल्या तुम्ही? काऊन एवढं बोलून राहिल्या बाबा मला उन्हा दुन? पूर्ण केलंच ना तसं. बोलतील नाही तर काय तर बाया मोठ्या सांगायला आल्या तुम्ही वरतोंड करून. आता तुम्हाला काय सांगू, आदर्श लग्न झालं ना ते रातोरात झालं ना घाई गडबड मध्ये. मग कोणाला सांगताय नाही आलं बापा. काय शंभर गिंबडी समजून राहिले का तुम्ही? की शंभर पुषा आम्ही काही समजत नाही आम्हाला. माय जाय तू कर, तू स्नान माय बे तुया पोराले सुनीले. आम्ही काही येत नाही. गावातले जसे काही मिळते एका धनाले नाही सांगलं तू ना तर काय तर त्या शिवल्याच्या आणि कंदिल्याच्याच बायकोल्या नाही आता. ठीक तेच होते ना पुढे पुढे करायला. आम्हाला काय माहित नाही पडत का काही? करो माय बाई तुया आता. आम्ही काही येत नाही, आम्हाला काही घेणं देणं नाही. अदलोक तर गावातले सांगलं नाही आणि आता बी सांगू नको. तुम्ही तुमचं पायात बसा आता. आम्ही लोक कोणते परकेच होतो की आम्हाला नवई नाही जशी गंठनच्या लग्नाची. किती हरीक होता आम्हाला. सगळ्या हरकाचा भंग केला तुम्ही ना, सांगलं नाही एकाले बी. बाय हो काय टच बोलून राहिला तुम्ही. तेवढं निपटून द्या ना आता. निपटून द्या ना तेवढं. नाही माय बाई आमचं काही जमत नाही. ते तू पाय तू काय करायचं आहे काय नाही तर. दुसऱ्या गावातल्या बोला 4-5 बाय. आम्ही तर काही येत नाही. गावातल्या का आल्या माय बाई. ते कंदिल्याची बायको लागे ते शिवल्याची बायको. एक हे बुडी आणि अजून त्या नवरी सोबत आले असते 3-4 बाया 4-5 म्हणा. तेलेच घ्या ना. आम्हाला काय बोलायला येऊन राहिले. नको माय बाई बोल नको एवढी टच. काहीच माहीत बोलून राहिला तुम्ही. काहीच माही बोलला लागून राहिला आता. काहीच माही ऐकाच लागेल ना. सगळेच बोलतील अशी आता. ऐकाच लागेल मुकाटा ना मुंग घेऊन. बरोबर बाय हो, नका येऊ ना. नाही येणं तर पण बोलू तरी नका. आली मोठी सांगायले शांतपणा करायले चला म्हणून. वक्तार येत असते का कोणी? जशी काही आपण पडेला चला म्हणून नानवर आले. लय हुशार दिसून राहिली मला ह्याच. त्याची बायको त्या कंदिल्याची बायको जशी काही लय जवळची होती. त्याला बोलावून नेलं तर आपण होतं परक. त्या कामात आपण दिसतो त्याले आणि या कामात नाही दिसलो. असे आहेत ते मतलबी बना करतात. ते लय मतलबी आहेत ते. आपणच काय बोलतो एवढं माय बाई तोंडाचे वाप गमावत. गेली ते उभं आता. माय बाई चला आता. भाण्या पाडलं तर वाचलं पत नाही ना. माहित आहे ना आम्हाला. काय वा त्या चादळल्या लग्नात गेलो बा गाडी घेऊन. काही खायची सोय नव्हती प्यायची सोय नव्हती. पाणी नव्हतं तरी प्यायले. आणि ते पोहे गेले चादळले त्याच्यात हळद बाबा बम हळदच होती नुसता. आणि तो चहा दिला तर नुसतं पाणीच. दूध म्हणून नव्हतंच त्याच्या. अरे बाबा त्या बुड्यानंच तो पुढा का केला संबंधा. जेवण खावण नव्हता काही. खायला तरी उपाशी या लागलं घरी. आता घरी जाऊन बाबा भाकर खा ना. गेलता मग हिचकी घ्यायला तटीचा. बाबा मी कुठे जात होतो बा. जबरदस्ती नेलं ना. मा बुड्यानं धमकी दिली ती मले म्हणून जा लागलं. लग्नच कोणतं सादळलं होतं ते. काही खरं नव्हतं. 3-4 लोक होते लग्न. आम्हाला काही घेणं नाही. आम्हाला काही कोण सांगितले नाही काही नाही. आम्हाला काही माहिती नाही बापा. आणि आम्हाला काही सांगू नको रे बापा तू ते गोष्ट. साधूबा बी बुरा पाव ना बा. तटी गेल्या लग्न नाही लावलं साधूबानं. हातवर गेले तटीचा लग्न फगन नाही लावत म्हणे मी. आखरी शेवटी शिवलाल त्या पोरीच्या बहिणीनं लग्न लावलं. साधूबा काय लग्न लावणार. गावातलं कोणी कुत्रे नव्हतं तटी साथ. त्याने हातवर गेले. त्याने जबरदस्ती नेलं शिन्न येईन. एवढी मजा आली या लग्नात की भयानच न हो. सांगा तुम्हाला असं हसू ये मले पण हसता नाही तटीचा. आता जाऊ दे बाबा हसू ये काय यो. नरदे नवरी आली ना घरी. हो बापा आता सोडले मॅन. गाडी लावली वाळग्यात. आता घरी चाललो बापा जे आली. काय खरं नाही ते लग्नाचं फग्नाचं त्या.
आता काय माहित वरात पंगतले सांगतात की नाही गावातले ते नाही सांगत तर वरात पंगतले नका सांगून काहीच नका सांगू म्हणा. आम्ही येतही नाही तुमच्या दारी मुततही नाही. आम्हाला काही घेणं देणं नाही तुमचं तुम्ही उपा. काल काही इचकलं तर का आपल्या घरावर कोठे आणतं बाबा. काही नाही आपल्याला काही घेणं देणं नाही द्यायचं. 100% वाटते ते काही सांगत बी नाही. भाऊ असल्यावर काही वांधा नाही. काही ते सांगत नाहीत कोणाला. हो शिवल्यानंच करायला अनुभव त्याच्या संबंधाचा रे. ते गावातले लोक त्याला सांगितले नाही. शिवलाल मा बुड्यानं हे चावी फिरवलाय. काय सांगा तुम्हाला. हे बताला दोन्ही बी थांब त्याला अकत केल्या जाईल ना. हे गाव आहे ना भाऊ. गावाच्या नाही खेटे घेणं काय सोपी आहेत का. आता पाटला लग्नात पाहिजे द्यायचे हाल काय आहेत. बा मला भूक लागली बा मी जातो घरी आता. त्याच्या भूक लागली मला. जाय बा जाय. मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा. नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा बरं.